नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जलसंपदा विभागाची फायनली सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरतीची जाहिरात सविस्तर पद्धतीने प्रसिद्ध झाली आहे. ते आपण आता पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जलसंपदा विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशाने कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गत 7 परिमंडळात खालील 14 संवर्गातील एकूण 4,497 पदांची सरळ सेवा भरती निघालेली आहे आणि या भरतीचे अर्ज तुम्हाला wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करायचे आहेत. त्यानंतर 3 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि 24 तारखेला लास्ट डेट असणार आहे फॉर्मची. आणि तुमची एक्झाम जी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात कोणते पद आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब राजपत्रित हे पोस्ट आहे. या पोस्टचे इथे नाशिक आणि पुणे या 2 परिमंडळ कार्यालयाचे इथे रिक्त पदे आहेत आणि त्यानंतर वेतन श्रेणी त्यांनी इथे दिली आहेत आणि एकूण पदे दिली आहेत. तर पुढचे पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित आणि परिमंडळ कार्यालयानुसार वॅकन्सी आहे 19 आणि वेतन श्रेणी दिली आहे S15 पेमेंट असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क एकूण वॅकन्सी आहे 14 आणि परिमंडळानुसार नाशिक आणि पुणे या विभागामध्ये वॅकन्सी निघालेली आहे. आणि त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक गट क या पदाची वॅकन्सी आहे 5 वॅकन्सी आहेत आणि S14 ही पेमेंट असणार आहे. त्यानंतर आरेखक गट क याचे अमरावती और छत्रपती संभाजीनगर सातारा येथे वॅकन्सी निघालेली आहेत. आरेखक या पदाची 25 पदे रिक्त आहेत. नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या परिमंडळामध्ये 25 पदे रिक्त आहेत. त्यानंतर सहाय्यक आरेखक गट क याची एकूण 60 पदे रिक्त आहेत. हे तुम्ही विभागानुसार वॅकन्सी पाहू शकतात आणि ते S8 लेव्हलचं पेमेंट असणार आहे 25,500 ते 81,100 प्लस अधिक महागाई होते. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदाची सर्वात जास्त वॅकन्सी निघालेली आहेत. 1,528 वॅकन्सी आहेत विभागानुसार आणि याचं पेमेंट असणार आहे S8 लेव्हलचं 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ते. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट क एकूण पदे असणार आहेत 35. परिमंडळ नाशिक आणि पुणे या 2च विभागामध्ये 35 पदे रिक्त आहेत आणि याचं पेमेंट असणार आहे S7 लेव्हलचं. आणि त्यानंतर अनुरेखक गट क याचे एकूण 204 पदे रिक्त आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नागपूर या परिमंडळामध्ये हे पद रिक्त आहे. त्यानंतर सहाय्यक भांडारपाल गट क याची एकूण 138 पदे रिक्त आहेत. विभागानुसार आपण बघितलं तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नागपूर, नाशिक, पुणे त्यानंतर ठाणे या परिमंडळ कार्यालयात हे 138 पदे रिक्त आहेत आणि याचं लेवल असणार आहे S6. त्यानंतर 19,900 ते 63,200 इतकी सॅलरी असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क याची एकूण 8 पदे रिक्त आहेत. पुणे परिमंडळामध्ये पदे रिक्त आहेत आणि S6 लेवलचं पेमेंट असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला विभागानुसार डिटेलमध्ये वॅकन्सी पाहायची असतील तर तुम्हाला परिशिष्ट 1 यामध्ये तुम्हाला सविस्तर पद्धतीने तपशील पाहायला भेटेल. त्यानंतर परीक्षा दिनांक याबाबतचा अपडेट जो असेल तो या wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची असेल तर wrd.maharashtra.gov.in या लिंकवर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि त्यांनी आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी बद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर मित्रांनो, वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण पाहूयात. तर आधीच्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता नमूद करण्यात आली नव्हती, तर ही सविस्तर पद्धतीने जाहिरात आली आहे. त्यामध्ये वयोमर्यादा काय दिली आहे आपण ते पाहूयात. तर खुल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे किमान 18 ते 38. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे असे त्यांनी म्हणले आहे आणि इतरही माहिती दिली आहे. ती माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष राहील कमाल वयोमर्यादा असं त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्षापर्यंतची वयाची अट शिथिल करण्यात येईल, तथापि उच्चतम वयोमर्यादा 43 इतकी राहील असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष इतकी वयोमर्यादा राहील. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादाबाबत 45 वर्षापर्यंतची सवलत राहील असे त्यांनी म्हणले आहे. आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी माजी सैनिक
कांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर त्यांनी इथे एक सूचना दिली आहे. त्यांनी म्हणले आहे, की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय नुसार 3 मार्च 2023 अन्वये दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या ज्या भरती असतील त्या जाहिरातीकरिता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्षाची शिथिलता असेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 3 मार्च 2023 अन्वये 31 डिसेंबर 2023च्या आत जेवढ्या काही भरत्या निघणार आहेत त्यासाठी 2 वर्षाची शिथिलता दिली होती आणि ही सर्व प्रवर्गासाठी असणार आहे. तरी ते एज रिलॅक्सेशन सर्व प्रवर्गासाठी मिळालेले आहे. त्यानंतर आपण शैक्षणिक अर्हता व अनुभव पाहूयात. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामध्ये किंवा कृषी, मृदशास्त्र, कृषी रसायनशास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह धारण केले असावे असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्या व्यक्तीने लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असं असलेले शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, तुमचा स्टेनो कोर्स असणे आवश्यक आहे. 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा कोर्स पण चालू शकतो. त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयांमध्ये आणि कृषी, मृदशास्त्र, कृषी रसायनशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी धारण केली असावी. त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक यासाठी जिओलॉजी जो विषय आहे त्यामध्ये डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी एम-एस-सी जिओलॉजी, एम-एस-सी सायन्स, अप्लाइड जिओलॉजी इत्यादी शैक्षणिक पात्रता दिली आहे. एम-एस-सी इन प्युअर जिओलॉजी, एम-एस-सी मास्टर इन अर्थ सायन्स आणि एम-एस-सी टेक इन अप्लाइड जिओलॉजी 3 इयर कोर्स, एम-टेक इन अप्लाइड जिओलॉजी 3 इयर कोर्स असं त्यांनी इथे या शैक्षणिक पात्रता नमूद केल्या आहेत. त्यानंतरचे पद असणार आहे आरेखक. आरेखक या पदासाठी ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य किंवा यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केली आहे त्यांच्यासाठी आणि शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर सहाय्यक आरेखक या पदाचं स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केलेली असावी असे त्यांनी म्हणले आहे. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी तुम्हाला ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी बॅचलर इन इंजिनियर किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका DCE हे धारण करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आपण बघितलं तर ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुरेखक ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे. या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर अनुरेखक झाल्यानंतर दप्तर कारकून या पदासाठी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे आणि टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. असं दप्तर कारकून या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर मोजणीदार या पदासाठी कोणतीही डिग्री प्राप्त केलेली असावी आणि टायपिंगचा कोर्स असणं गरजेचं आहे. कालवा निरीक्षकसाठी कोणती पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे आणि टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक म्हणजे टायपिंग कोर्स असणं गरजेचं आहे. सहाय्यक भांडारपाल यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे आणि त्यानंतर टंकलेखनाची शासकीय म्हणजे टायपिंग कोर्स असणं गरजेचं आहे. आणि कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यांच्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा आणि कृषी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारकाला प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर आपण परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना आपण पाहिले तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे असणार आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक आणि तांत्रिक प्रश्न. एकूण
100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी. त्यासाठी वेळ असणार. पदानुसार तो वेळ बदलू शकतो. त्यानंतर आपण बघितलं तर 15 प्रश्न 30 मार्कासाठी हा पॅटर्न आपण सगळीकडे इथे बघितला आणि त्यानंतरनं 100 प्रश्न 200 गुणांसाठी 120 मिनिटे. पदानुसार हा टाईम इथे सेमच दिलेला आहे. त्यानंतरनं ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. नंतरनं डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते आपण आता पाहूयात. अर्जातील नावाचा पुरावासाठी SSC प्रमाणपत्र, वयाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागणार आहे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, त्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि अराखीव महिला, मागासवर्गीय, अधू व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याबाबतचे आदिवास प्रमाणपत्र पुरावा असणे गरजेचे आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्यानंतरनं अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्यानंतरनं परीक्षा शुल्क जे असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आणि परीक्षा शुल्क न परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे. मित्रांनो, ही माहिती होती जलसंपदा विभाग सरळ सेवा भरतीबद्दलची. असेच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.